सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण स्वामींना प्रार्थना करतो, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, ओकलोनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाहू। माझ्या मनीचे जे हितगुज आहे ते कुणाला सांगू तुमच्याशिवाय, आपण अशी स्वामींना विनंती करतो। आणि स्वामी महाराज देखील आपली सर्व काही ऐकत असतात। आपल्या मनातील भाव, आपण काय बोलतो हे स्वामी देखील ऐकत असतात आणि त्याप्रमाणे स्वामी देखील आपल्याला कृपा आशीर्वाद हे देत असतात। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्व काही हकीकत सांगणार आहे। मी स्वामी सेवेत कशी आली, स्वामी सेवेत आल्यानंतर मला काय काय अनुभव आले, काय प्रचिती आली आणि माझ्या अंतर्मनामध्ये किती बदल झाले, हे याविषयी सर्व काही तुम्हाला सांगणार आहे। स्वामी भक्तांनो, माझे नाव कल्पना सूर्यवंशी असे आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 2 वर्षापासून स्वामी सेवेत आहे। मार्च 2023ला मी स्वामी सेवेत आले होते। स्वामी सेवेचं मला कोणीही काहीही सांगितलं नाही, मी मोबाईलवरती बघूनच स्वामींची सेवा ही करू लागली होती। जिथे माझे व्हिडिओ बघून मी स्वामींना, मलाही वाटलं की आपण ही स्वामी सेवा करावी। त्या दरम्यान काय झालं ना, केंजाळे दादांचा मला नंबर मिळाला आणि त्यांच्याकडूनही सेवा घ्यावी अशी माझी इच्छा झाली आणि मग मी दादांना कॉल केला। ज्यावेळेस मी दादांना कॉल केला त्यावेळेस त्यांनी मला तारक मंत्राची आणि नामस्मरण अशा भरपूर सेवा दिल्या आणि मी ती सेवा करू लागले। त्या सेवेने मला फार घरामध्ये चेंजेस झाल्यासारखे वाटले, खूप बदल झाले। मी जी काही करत होती ती माझ्या मिस्टरांसाठीच करत होती। म्हणजे काय झालं ना की माझ्या मिस्टरांचा अचानक 3,500 रुपयांनी पेमेंट वाढलं। हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता, कारण त्यासाठीच मी सेवा करत होती। हा माझा सर्वात पहिला अनुभव त्यावेळेस आला होता। अशीच तोडकी मोडकी स्वामींची सेवा चालू होती, नामस्मरणाची सेवा चालू होती। घरामध्ये सर्व काही अनुकूल, अशी एकही हे नाही की घरात हे नाही, उणीव नाही। प्रत्येक गोष्ट आमच्या घरामध्ये आहे, सर्व काही स्वामी कृपेने व्यवस्थित आहे। पण माझ्या सासूबाईचे आणि माझे थोडेसे वादविवाद होतात, जमत नाही। पण आता सारखं सारखं आपणही का बरं भांडायचं, असं माझ्या मनामध्ये हे विचार फक्त स्वामी सेवेने येऊ लागले होते। कारण नामस्मरण केल्यानंतर मन शांती मिळायची आणि सासूबाईंकडे मी आता दुर्लक्ष करायचं सोडून दिलं आहे। त्या काही बोलतात ते मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण आपण लक्ष दिलं तर घरामध्ये आणखीन वादविवाद होतात आणि आपली ही मानसिक स्थिती ही बिघडून जाते। त्यामुळे मी जे काही असेल ते स्वामींना सांगते। माझं मन साफ आहे, मी जे काही करते ते शुद्ध अंतकरणाने करत असते। माझ्या मनात कुणाविषयी कपट नाही की काही नाही। ज्या जाऊबाई आहेत त्या आमच्यापासून लांब राहतात दुसरीकडे, आणि मग त्या सुट्टी वगैरे येत असतात आणि सासूबाई त्यांचंच सर्व काही ऐकतात। त्यावेळेस मला खूप काही वाईट वाटतं की आपण एवढं करूनही ह्या असे का बरं आपल्यासोबत वागतात, त्याचंच वाईट वाटतं, बाकी काही नाही। असो स्वामी भक्तांनो, असंच मग माझी सेवा ही सुरूच आहे। त्या दरम्यान आता स्वामींचा जो प्रकट दिन होता ना, त्यावेळेस 25 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत मी पारायण करायचं ठरवलं आणि ते पारायण माझ्या मिस्टरांच्या प्रमोशनसाठी मला करायचं होतं। कारण मिस्टरांचं ट्रेनिंग वगैरे झालं होतं आणि आता त्यांचं प्रमोशन त्यांना मिळणार होतं, त्याच्यासाठी मला स्वामींचे हे पारायण करायचे होते। मग मी संकल्प केला, 25 तारखेपासून स्वामीचरित्र पारायणाला मी सुरुवात केली। ते मी पहाटेच 2:30-3 वाजता उठायची आणि देवपूजा वगैरे करून मी पारायणाला करत होते। माझे पारायण हे वाचून व्हायचे। खूप छान पाठीच्या वातावरणामध्ये खूप छान प्रसन्न वाटायचं, खूप म्हणजे मन असं हे होत होतं। आणि त्यावेळेस मी 6 वाजता स्वामींची आरतीही करत होते। स्वामींपुढे रोज फुलं वगैरे ठेवायचे आणि माझ्या मिस्टरांसाठी मी 1 ग्लासमध्ये स्वामींपुढे मी पाणी भरून ठेवत होती। आणि मग असंच त्या दिवशीही केलं आणि मग काय झालं की मी 6 वाजता आरती करू लागली। आरती करता करता मग काय झालं ना की मी पहिल्या पायरीवरती, म्हणजे माझ्या पायऱ्याही खूप मोठ्या आहेत, मी त्या पहिल्या पायरीवरती असे झेंडूचे फुलं ठेवलेले होते आणि दुसऱ्या पायरीवरती ग्लास होता। स्वामी भक्त ज्यावेळेस मी
ती आरती म्हणत होते ना, माझा 4था दिवस होता त्या दिवशी. आरती म्हणता म्हणता ते जे फूल होतं ना, ते अशक्य होतं तिथून खाली पडणं. कारण तुम्हाला माहीत आहे पायरी मोठी असल्यानंतर पुढे कसं येणार आणि खाली कसं पडणार. आणि त्या दिवशी ते फूल म्हणजे असं आरती म्हणता म्हणता डायरेक्ट त्या ग्लासमध्येच येऊन पडलं, दुसरीकडं कुठेच नाही, तर त्या ग्लासमध्ये येऊन पडलं. आणि खरंच स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगते त्या दिवशी खूप छान प्रसन्न मला वाटलं की स्वामींनी माझी प्रार्थना स्वीकारली, माझी सेवा स्वामीपर्यंत पोहोचली, याचा मला खूप मोठा आनंद झाला. स्वामींची ही प्रचिती बघून मन भरून आलं. स्वामी भक्तांनो, आता मार्च एंड चालू आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचं एप्रिलमध्ये प्रमोशन हे होऊन जाईल. हे फक्त स्वामींची कृपा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त श्रद्धा भाव हा खूप महत्त्वाचा आहे. किती तळमळीने, किती अंतःकरणापासून आपण स्वामींची सेवा करतो ना, याच्यावरती खूप महत्त्वाचं आहे. आपण फक्त करतो आणि मनच जर जागेवर नसेल ना, तर ती सेवा पोचत नाही. पण तुम्ही एकदा करून बघा, इतकं तळमळीने की स्वामींसाठी मला हे करायचं, ही सेवा करायची, या भावनेने जर सेवा केली ना, तर खरंच काही ना काही प्रचिती मिळते. हा माझा खूप मोठा आत्ता आलेला हा अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, मला स्वामींविषयी फार काही माहीत आहे असं नाही, पण जेवढं काही स्वामी आत्तापर्यंत कळाले आहे ना, ते खरंच खूप आहे. स्वामी प्रत्यक्षात आहे म्हणजे आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. असा मला आलेला हा छोटासा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.